चला आता आज आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकणार आहोत. आपल्याकडे कसं फॉर्म्युला जो फॉर्म्युला आहे आपला, जो पहिले सब्जेक्ट घ्यावा लागते, त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागते, विल किंवा शाल घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागते, V1, आणि त्यानंतर येते आपलं ऑब्जेक्ट, आणि त्यानंतर काय ते कॉम्प्लिमेंट. पण यात कसं असते माहिती आहे का, की आता काय झालेलं आहे की पहिले आपल्याला असं होतं की आपण जे सब्जेक्ट होते आय आणि व्ही सोबत आपण पहिले काय करायचो की आपण शाल वापरायचो, आणि इतर सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण काय करायचो, आय आणि व्ही सोबत आपण शाल वापरायचो, आणि इतर सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण विल वापरत होतो. पण आता काय झालं माहिती आहे काय, आता तो रूल निघलेला आहे. म्हणजे तो रूल आता तुम्ही पहिले आय आणि व्ही सोबत तुम्हाला शाल वापरणं कंपल्सरी होतं. जर तुम्ही आय आणि व्ही सोबत जर तुम्ही विल वापरला तर तुमचं सेंटेन्स इनकरेक्ट म्हणून समजलं जायचं. आता तुम्ही आय आणि व्ही सोबत जर विल वापरला तरी चालते, म्हणजे तुम्ही ऑल सब्जेक्ट सोबत विल जरी वापरला तरी हरकत नाही. म्हणजे हा बा, आय सोबत पण विल येणार, व्ही सोबत पण विल येणार, यू सोबत पण विल वापरू शकता, ही सोबत पण विल वापरू शकता, शी सोबत पण विल वापरू शकता, इट सोबत पण विल वापरू शकता, दे सोबत पण विल वापरू शकता. एखाद्याचं मुलाचं नाव आहे जसं अर्णव, याच्यासोबत विल वापरू शकता. स्वरा मुलीचं नाव आहे तो विल वापरू शकता. स्टुडंट्स विल वापरू शकता. प्लुरल नाउन सोबत विल वापरू शकता. आता पहिल्यासारखा रूल राहिला नाही. आता पहिले असा रूल होता की तुम्हाला आय आणि व्ही सोबत जर तुम्ही शाल नाही वापरला तर तो तुमचं सेंटेन्स इनकरेक्ट समजलेला आहे. पण आता कसं झालेलं आहे माहिती आहे काय, की आता तुम्ही ऑल सब्जेक्ट सोबत, म्हणजे आयच्या जागी तुम्ही ऑल सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट घेऊ शकता. यू घेऊ शकता, ही घेऊ शकता, त्यानंतर शी घेऊ शकता, त्याच्यानंतर एखाद्याचं नाव घेऊ शकता. तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला विल घ्यावं लागेल, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागेल. तुम्ही हे पहा, याच्यानंतर कसं आहे की या फॉर्म्युल्यानं जर आपण हे स्ट्रक्चर, या फॉर्म्युल्यानं जर आपण हा टेन्स शिकलो तर आपल्याला अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड होईल शिकणं. आपल्याला सेंटेन्सेस बनवणं अधिकाधिक कॉम्प्लिकेटेड होईल. म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आपण थोडं बाजूला ठेवू. कारण कसं असते की जेवढं आपण सोपी करून शिकू तेवढं चांगलं. एकदम सोपी करून शिकू. पहिले आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर विल घ्यायचा आहे, त्यानंतर V1 घ्यायचा आहे. याचा अर्थ काय होते, मी भविष्यात एखादी कृती करणार. मी भविष्यात एखादी कृती करणार. हे पहा, जसं आपण भविष्य म्हणजे कसं असते की तुम्ही समजून घ्या की भविष्य म्हणजे येणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी घडलेल्या नाहीयेत, ज्या भविष्यात कधीतरी होतील, त्याला फ्युचर म्हणतात. आलं लक्षात. विलला फक्त आपण फ्युचर टेन्स मध्येच यूज करू शकतो. इतर कोणत्याही टेन्स मध्ये आपण विलचा यूज करू शकत नाही. आलं लक्षात. चला आपण आता याचे सेंटेन्सेस वगैरे पाहूया. सुरुवातीला आपण काय शिकू की पॉझिटिव्ह सेंटेन्सेस शिकू, त्यानंतर काही निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकू, त्यानंतर आपण काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकू. आलं लक्षात. आपल्याला ऑल सब्जेक्ट मिळून विलचे आपल्याला सेंटेन्सेस तयार करायचे. चला हे पहा, मी पहिले काय घेतो, आय, त्याच्यानंतर काय घ्यायला लागते, विल, त्यानंतर V1 सांगा बरं. वर्ब कोणते कोणते माहिती आहेत तुम्हाला, सांगा बरं. स्पीक म्हणजे बोलणे, ड्रिंक म्हणजे पिणे, ईट म्हणजे खाणे, डान्स म्हणजे सिंग म्हणजे गाणे, कम म्हणजे येणे, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, बाइंड म्हणजे बांधणे, ड्रिंक म्हणजे पिणे, डू म्हणजे करणे, गो म्हणजे जाणे. आलं लक्षात. हे सगळे आपले काय झाले, वर्ब झाले. वर्बचं पहिलं रूप म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप हे झालं. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला काय करावं लागते, हे पहा, पहिले आपण सब्जेक्ट घेतला, त्यानंतर विल घेतला, त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागते. आय विल स्पीक इंग्लिश. हे स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलणार. याचा अर्थ काय ते, मी इंग्लिश बोलणार. कधी, पण भविष्यात. मी इंग्लिश बोलणार. आलं लक्षात. त्यानंतर आता दुसरा सब्जेक्ट घेतो मी, सांगा कोणता, की स्वराचं नाव घेतो. स्वरा विल स्टडी टुमारो. स्वरा उद्या अभ्यास करणार. आलं का लक्षात. हे पहा, मी काय केलं, पहिले सब्जेक्ट घेतला,
त्यानंतर मी विल घेतला, त्यानंतर मी क्रियापदाची स्टडी म्हणजे अभ्यास करणे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. अरे टुमारो, स्वरा उद्या अभ्यास करणार, स्वरा उद्या अभ्यास करणार, स्वरा उद्या अभ्यास करणार. समजलं का? कोणाला नाही समजलं? हा, चला अधिक एक सब्जेक्ट घेतो. राम हा एक सब्जेक्ट घेतला. हा बा, सब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला विल घ्यावं लागते. राम विल प्ले, राम खेळणार. याचा अर्थ काय होते? राम खेळणार, राम खेळणार. आलं लक्षात? राम खेळणार. अधिक सांगा, कोण सांगू शकते का? हा, पहिले काय घ्यावं लागते? कोणता सब्जेक्ट घे? यू घेतो. त्यानंतर काय घ्यावं लागते? पहिले सब्जेक्ट घेतल्यानंतर पहिले विल घ्यावं लागते. त्यानंतर काय घ्यावं लागते? V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे. राम विल ईट अ मँगो, राम आंबा खाणार. आलं का लक्षात? राम विल ईट अ मँगो. आले तुमच्या पॉझिटिव्ह सेंटेन्सेस? हा, नाही, स्ट्रक्चर पाहिजे ना. पहिले सब्जेक्ट घ्यावं लागते, त्यानंतर विल घ्यावं लागते, त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप घ्या. हा, पार्थ विल ड्राईव्ह अ कार. पार्थ आता काय घेतलं मी? हे पहा, याच्या आयच्या जागी काय घेतलं? सब्जेक्ट मी पार्थ, त्यानंतर विल, त्यानंतर V1. पार्थ विल ड्राईव्ह अ कार, पार्थ गाडी चालवणार. हा, पार्थ कार चालवणार, पार्थ कार चालवणार. समजलं का तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस? ही विल बाय अ बुक, तो पुस्तक विकत घेणार. हा, I will write the letter. हा, मी पत्र लिहिणार. तू सांग उन्नती. I will eating. आय विल ईट, मी खाणार. ING लावला, आता सेंटेन्स चुकलं. आपल्याला V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यावं लागते. तुम्ही जर V4 घेतलं, V4 म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप. तुम्ही जर घेतलं क्रियापदाचे चौथे रूप कोणते असते? ज्याला आपण ING लावतो ते. तुम्ही जर V4 घेतलं तर तुमचं सेंटेन्स इनकरेक्ट होईल. तुम्हाला पहिले सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर विल घ्यायचा आहे, त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं. आलं का लक्षात? आता हे झाले आपले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत, आणि त्यानंतर आपण विल पासून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते शिकणार आहोत. आलं लक्षात? निगेटिव्ह सेंटेन्सेस विल पासून कसे करायचे ते आपण आता शिकणार आहे. पहिले काय करायला लागते तुम्हाला? आय, त्याच्यानंतर काय करायला लागते? विल, त्याच्यानंतर तुम्हाला नॉट, त्यानंतर काय करायला लागते? V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आलं का लक्षात? पहिले काय करायला लागते? आय, त्यानंतर विल, त्यानंतर नॉट, त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. आलं लक्षात? या आयच्या जागी तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. तुम्ही यू घेऊ शकता, तुम्ही ही घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही शी घेऊ शकता, त्यानंतर एखाद्याचं नाव घेऊ शकता. हा, कोणाचंही नाव घेऊ शकता, एखाद्या मुलीचं नाव घेऊ शकता, कोणाचंही नाव घेऊ शकता तुम्ही. आलं लक्षात? तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. ऑल सब्जेक्ट, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, एखादं सिंग्युलर नाम, एखादं प्लुरल नाम, यापैकी तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय घ्यावं लागते? विल, त्याच्यानंतर काय घ्यावं लागते? नॉट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. आता आपण विलचे निगेटिव्ह सेंटेन्सेस करणार आहोत. हे पहा, विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होते? विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होते? ओंट. काय होते? ओंट. काय होते? ओंट. हा एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असते. म्हणजे तुम्ही विल नॉट ऐवजी तुम्ही ओंटही वापरला तरी चालते. हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. कशाचा? हा, याला काय म्हणतात? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म याला काय म्हणतात? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आलं का लक्षात? याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. समजलं का सोरा? हा, पहिले काय घ्यायला लागते? सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर नॉट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे V1 वर्बचं फर्स्ट फॉर्म. आलं लक्षात? चला आपण आता सेंटेन्सेस करूया. पहिले काय घ्यायला लागते? आय, त्याच्यानंतर विल, आय विल नॉट, त्यानंतर काय घ्यायला लागते? V1. पहिले पहा मी काय घेतलं? आय, त्याच्यानंतर मी काय घेतला? विल, त्याच्यानंतर काय घेतला? नॉट, त्याच्यानंतर V1. आय विल नॉट स्पीक इंग्लिश, आय विल नॉट स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलणार, मी इंग्लिश बोलणार नाही. काय होते? मी इंग्लिश बोलणार नाही. आलं का लक्षात? अर्णव, पहिले सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर विल घ्यायचा, त्यानंतर नॉट, त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. आज दुसरा सब्जेक्ट घेतो मी. अर्णवचं नाव घेतो. अर्णव विल नॉट
अर्नो विल नॉट हेल्प मी. अर्नो मला मदत करणार नाही. अर्नो याचा अर्थ होते पहिले मी सब्जेक्ट घेतला, त्यानंतर मी विल घेतलं, त्यानंतर मी नॉट घेतलं, त्यानंतर मी क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे हेल्प घेतलं, त्यानंतर मी. अर्नो मला मदत करणार. अर्नो मला मदत करणार नाही. यानंतर आपण एखादं दुसरं सेंटेन्स घेऊ. एखादं नाव घेतो समजा आता स्वरा, त्यानंतर काय ते विल, त्यानंतर काय घ्यायला लागते नॉट. स्वरा विल नॉट टीच मी. स्वरा मला शिकवणार नाही. हे पहा, पहिले सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर विल घ्यायचा, त्यानंतर नॉट घ्यायचा, त्यानंतर वी वन. आलं लक्षात? स्वरा मला शिकवणार नाही. हा, आता अधिक एक दुसरा सब्जेक्ट घेतो. आता वी हा सब्जेक्ट घेतला, त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल विल घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल नॉट घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल क्रियापदाचे पहिले रूप घ्यावं लागेल. वी विल नॉट गो टू द स्कूल. आम्ही शाळेत जाणार नाही. याचा अर्थ काय होते पहिले वी, त्यानंतर विल, त्यानंतर नॉट, त्यानंतर वी वन. याचा अर्थ होते आम्ही शाळेत जाणार, आम्ही शाळेत जाणार नाही. हे पहा, आता दुसरा कोणता सब्जेक्ट घेऊ? दे घेऊ का? दे घेतो. दे हा सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायला लागते विल, त्यानंतर आपल्याला काय घ्यायला लागते नॉट, त्यानंतर आपल्याला काय घ्यायला लागते वी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. आलं लक्षात? दे विल नॉट प्ले. याचा अर्थ होते ते खेळणार नाही. आलं का तुमच्या लक्षात? आता सगळ्याच्या लक्षात आलं असेल ना की आता निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे? कोणाला काही डाऊट आहे काय? हे पहा, पहिले सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर विल घ्यायचं, त्यानंतर नॉट घ्यायचं, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे. सोपी आहे. आय विल नॉट स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलणार नाही. अर्नो विल नॉट हेल्प मी. अर्नो मला मदत करणार नाही. स्वरा विल नॉट टीच मी. स्वरा मला शिकवणार नाही. वी विल नॉट गो टू द स्कूल. आम्ही शाळेत जाणार नाही. दे विल नॉट हेल्प. ते मदत करणार नाही. आलं का लक्षात? आलं लक्षात? यानंतर आपण काय शिकू? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकू. विल पासून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण आता शिकणार आहे. जोडो. हे पहा, आता आपण विल पासून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण आता शिकणार आहे. तुम्ही सगळे लक्ष द्या. पहिले काय घ्यायला लागते विल, त्याच्यानंतर यू. यू म्हणजे सब्जेक्ट. इथं तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. तुम्ही दे घेऊ शकता, वी घेऊ शकता, आय घेऊ शकता, एखाद्याचं नाव घेऊ शकता. कोणताही सब्जेक्ट, आपल्याकडे जेवढे सब्जेक्ट आहेत आय, वी, यू, ही, शी, ते कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला वी वन घ्यावं लागते आणि त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मार्क घ्यावं लागते. आलं लक्षात? वी वन पहिले विल घ्यायचा, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर वी वन आणि शेवटी काय घ्यायचा क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात? पहिले विल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वी वन, त्यानंतर क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? वी वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. चला आता आपण सेंटेन्सेस करूया. याचा अर्थ काय होते? तू भविष्यात एखादी कृती करणार का? तू भविष्यात एखादी कृती करणार का असं त्याचा अर्थ होते. आलं लक्षात? यानंतर आपण आता सेंटेन्सेस घेऊया. पहिले काय घ्यायला लागते आपल्याला? विल, त्याच्यानंतर यू म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट आपण कोणताही घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला काय घ्यायला लागते? वी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. विल यू स्टडी अब्रॉड. आणि शेवटी काय घ्यायला लागते आपल्याला? क्वेश्चन मार्क. शेवटी क्वेश्चन मार्क घ्यावं लागते. जर सेंटेन्सच्या शेवटी तुम्ही क्वेश्चन मार्क नाही घेतलं, सेंटेन्स तुम्ही किती अॅक्युरेट केलं तरी तुमचं सेंटेन्स इनकरेक्ट मानला जाईल. आलं लक्षात? सेंटेन्स तुम्हाला एकदम करेक्ट आणण्यासाठी तुम्हाला शेवटी क्वेश्चन मार्क देणं इम्पॉर्टंट आहे. पहिले विल घ्यायचा, त्यानंतर यू घ्यायचा, त्यानंतर वी वन आणि त्यानंतर बाकीचा उरलेला पार्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? विल यू स्टडी अब्रॉड.
याचा अर्थ काय होते की तू परदेशात शिकणार का, याचा अर्थ होते तू परदेशात शिकणार का, तू परदेशात शिकणार का. आलं का लक्षात. विल यू स्टडी अब्रॉड, तू परदेशात शिकणार का. आलं लक्षात. त्यानंतर आता आपण सब्जेक्ट चेंज करून दुसरं सेंटेन्स घेऊया. पहिले काय करावं लागते, विल, पहिले विल, त्यानंतर आपल्याला काय करावं लागते, सब्जेक्ट. आलं लक्षात. सब्जेक्ट कोणता घेऊ, सब्जेक्ट मी हा दे घेतो, विल दे कम, आणि शेवटी काय करावं लागते, क्वेश्चन मार्क. इथं काय घेतला मी V1 आणि शेवटी काय घेतला, क्वेश्चन मार्क. ते येणार का. हा, आता यानंतर आपण काय करू, तिसरं सेंटेन्स घेऊ. पहिले काय घ्यायला लागते आपल्याला, विल, त्यानंतर तुम्हाला काय घ्यायला लागते, एखाद्याचं नाव घेऊन टाकू, रोहन. त्यानंतर हा पहिले विल घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट घेतला, त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप घेतलं, विल रोहन कम, रोहन येणार का. त्याच्यानंतर हे पहा, पहिले विल घ्यायला लागते, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायला लागते, त्यानंतर V1, त्यानंतर क्वेश्चन मार्क. परत एक सेंटेन्स पाहूया, थर्ड आणि फोर्थ. पहिले विल घ्यायचं, त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल. आता सब्जेक्ट कोणता घेऊ, मी सब्जेक्ट घेतो मी आता एखाद्याचं नाव, विल उन्नती, विल उन्नती. इथं कम ऐवजी मी काय करतो, एक दुसरा एक गो घेतो, विल रोहन गो, रोहन जाणार का, जाणार का. विल उन्नती स्पीक इंग्लिश, उन्नती इंग्लिश बोलणार का. शेवटी येणार क्वेश्चन मार्क. पहिले विल घ्यायचा, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर V1 आणि बाकी उरलेलं पार्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. याचा अर्थ होते उन्नती इंग्लिश बोलणार, उन्नती इंग्लिश बोलणार का. तुमच्या लक्षात आलं असेल आता की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे. आलं लक्षात. हा हा, अब्रॉड, अब्रॉड म्हणजे परदेशात, परदेशात शिकणे. हा नाही, आपल्याला अब्रॉड हे पाय, हे जे आहे ना, आपल्याला V1 आपल्याला स्ट्रक्चर जे असते ते आपल्याला V1 पर्यंत फॉलो करावं लागते ऍज इट इज. आलं का लक्षात. जर तू V1 ची जागा चुकवली म्हणजे जर जे आपल्याला इथं विल म्हणजे विलच घ्यावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला इथं सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टच घ्यावं लागेल, त्यानंतर आपल्याला V1 म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप घ्यावं लागेल, म्हणजे घ्यावं लागेल. आणि शेवटी इथं जर तू एखादा पार्ट एक्स्ट्राचा वाढवला, ऑब्जेक्ट घेतला, कॉम्प्लिमेंट घेतला, तरी काही फरक पडणार नाही. आणि शेवटी काय घ्यायला लागते, क्वेश्चन मार्क. आलं लक्षात. तर आता तुमचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लक्षात आले असतील. हा हा, तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विल पासून सेंटेन्सेस, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे, निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे आपण हे शिकलो. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर या चॅनलला एक बेल आयकॉनला प्रेस करून तुम्ही नोटिफिकेशन घेत राहा. धन्यवाद. थँक्यू.